छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर परिसरात कचऱ्याच्या समस्येवरून नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। परिसरातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अनेक दिवसांपासून तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अनोखे आंदोलन केले। परिसरातील कचरा गोण्यांमध्ये भरून थेट एमआयडीसी कार्यालयात आणण्यात आला। यावेळी अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली। या आंदोलनामुळे कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला जात आहे। आता प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आता तुम्ही आता वेळेवरून असं करू लागले एवढ्या दिवसापासून तुमचा त्याला बोलवा इथं आणि म्हणले की तो कोणाला बोलतो काय बोलतो त्याला कळायला पाहिजे ना। थर्ड पार्टी तो आमचा थर्ड पार्टी पण तुम्ही दिले साहेब ते तुम्ही दिवशी तुम्ही नेमलेले आम्ही नाही नेमलेले साहेब आम्ही नाही नेमलेले तुम्ही असं करू नका या खाली बसा नाही नाही आम्ही आलाच नाही आम्हाला इथून आम्ही आलो होळकर साहेब तुम्ही गिरीश साहेब बोला ना आताच काय आताच नाही आम्ही म्हणतो तेव्हा नजर अंदाज करतो आम्ही तुमचं काम होईल काय आम्हाला रोज वाचन करतो आम्हाला नाही फरक पडत वास आम्ही रोज सहन करतो आमचा विश्वास भेटायला लागले। आता एवढी इतकी परिस्थिती बेकार झाली लोकांना जिथं जागा भेटते तिथं कचरा भेटते कारण त्याला प्रयोजनच नाही। तुम्हाला दुपारी मी विजय सरकटे ग्रामपंचायत सदस्य आहे। मी गेल्या 3 वर्षापासून आम्ही एमआयडीसीला पत्रव्यवहार करतोय की बाबा एमआयडीसीला कचरा आहे रेसिडेन्शियल झोनमधला कचरा उचरावा, पण वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा एमआयडीसी प्रशासन कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई करत नाही, दखल घेत नाही। त्यांनी महिंद्रा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला, तेही उडाउडीची उत्तर देत आहे आजपर्यंत। त्यामुळे आम्ही राग रोष करण्यासाठी ट्रॅक्टरवरून कचरा घेऊन इथं आलेलो आहे। आज ते म्हणले आम्हाला की लेखी स्वरूपात आम्ही तुम्हाला देऊ की 1 महिन्याच्या आता बॅनरचा सर्व कचरा उचलून देऊ। जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर पुढचं काय? तर आम्ही आमरण उपोषण करायचे त्यांना सांगितले, आम्ही आमरण उपोषणाला बसू इथं। मग बॅनरच्या जनतेसाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसण्याची आमची तयारी आहे। आम्ही त्याचाही पत्रव्यवहार केले पोलीस स्टेशनला पण आणि एमआयडीसी ऑफिसला पण। तुम्ही पोलिसांना पत्रव्यवहार न करता हे आंदोलन केलंय, उद्या जर कारवाई झाली तर नाही काय सर्वसामान्य जनतेसाठी सर कारवाई झाली, जेलमध्ये गेलो तर काही हरकत नाही आम्हाला। आम्ही ते आमच्या अंगावर गुन्हे घ्यायला तयार आहे। नाव काय? माझं नाव विजय सरकटे, मी ग्रामपंचायत सदस्य वडगाव क्वालिटीचं।